Welcome students. In this video we will see the last point from our chapter number first from software engineering subject, that is dynamic software development method and crystal. Okay, हे दोन्ही पण जे पॉइंट्स आहेत, हे दोन्ही पण जे अप्रोचेस आहेत ते कोणते आहेत, अजाईल प्रोसेस मॉडेलचे आहेत. हे दोन्ही पण अप्रोचेस जे आहेत ते अजाईल मेथड यूज करतात. ओके, अजाईल मेथडचे कोणते कोणते आपण अप्रोचेस पाहिले. फर्स्ट वन इज एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग, देन ॲडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस ASD, देन डायनॅमिक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मेथड DSDM, अँड फिफ्थ वन इज क्रिस्टल. So DSDM, Dynamic Software Development Method. DSDM is an agile software development approach that provides a framework for building and maintaining systems which meet tight time constraints through the use of incremental prototyping in a controlled project environment. Okay, इथे तुम्हाला DSDM ची जी मेथड फॉलो करताना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी जेव्हा DSDM ची प्रोसेस फॉलो केली जाते तेव्हा तुम्हाला टाईट टाईम कन्स्ट्रेंट्स यूज करायला लागतात. म्हणजे काय की टायमिंगसाठी स्ट्रिक्टली रूल्स आहेत की ही खूप शॉर्ट टर्म प्रोसेस आहे आणि ही कोणतं हे यूज करते, इन्क्रीमेंटल प्रोटोटायपिंग मेथड यूज करते. ओके, म्हणजे इथे पण इन्क्रीमेंट वाईजच डिलिव्हरी होते कस्टमरला प्रोडक्टची. ओके, इन अ कंट्रोल्ड प्रोजेक्ट एन्व्हायरमेंट. कंट्रोल्ड प्रोजेक्ट एन्व्हायरमेंट म्हणजे काय की जसं स्क्रममध्ये आपण स्प्रिंट्स घेत होतो. ओके, तसं शॉर्ट टाईम स्प्रिंट्स असणार आहेत तुमचे आणि त्या शॉर्ट टाईम स्प्रिंट्समध्ये काही ज्या प्रायोरिटाईज रिक्वायरमेंट्स आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आणि डायनामिक म्हणजे काय की तुम्हाला काही पर्सेंट सॉफ्टवेअर डिलिव्हर करायचे आणि काही पर्सेंट जे उरलेलं आहे तर ते ॲट द टाईम ऑफ कस्टमर रिव्ह्यू जेव्हा देतो, कस्टमर जेव्हा तुम्हाला चेंजेस सांगतो तेव्हा ते चेंजेस डन करायचे. ओके, 100% प्रोडक्ट डिलिव्हर नाही करत ह्या डायनॅमिक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मेथडमध्ये. द DSDM philosophy is borrowed from a modified version of the Pareto principle. 80% of an application can be delivered in 20% of the time it would taken to deliver the complete application. ओके, म्हणजे काय हे जे DSDM फिलॉसॉफी आहे ती कुठून घेतली किंवा कुठून हे झाली इन्व्हेंट झालेली आहे की तुमचं जे पॅरेंटो प्रिन्सिपल होतं डिफाईन केलेलं. ओके, पॅरेंटो प्रिन्सिपलचं मॉडिफाईड व्हर्जन आहे हे DSDM प्रोसेस. तिथे काय केलं जातं की 80% ॲप्लिकेशन तुमचं डिलिव्हर केलं जातं आणि 20% जे ॲप्लिकेशन आहे ते फ्रॉम चेंजेस तुम्हाला जेव्हा यूज करायला द्याल तेव्हा ते 20% अकॉर्डिंग टू चेंजेस तुमचं डिलिव्हर केलं जातं. ओके, दॅट इज 100% ॲप्लिकेशन. DSDM is an iterative software development process in which each iteration follows the 80% rule. That is, only enough work is required for each increment to facilitate movement to the next increment. हे बघा इथे काय दिले आता, इटरेटिव्ह सॉफ्टवेअर प्रोसेस. इटरेटिव्ह म्हणजे काय, इन्क्रिमेंटल. ओके, इटरेशन वाईज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर प्रोसेस केलं जातं. इच इटरेशनमध्ये 80% रूल अप्लाय होतो. प्रत्येक इटरेशनला तुमचा 80%चा हा रूल अप्लाय होतो. दॅट इज ओनली इनफ वर्क इज रिक्वायर्ड फॉर इच इन्क्रीमेंट टू फॅसिलिटेट मुवमेंट टू द नेक्स्ट इन्क्रीमेंट. नेक्स्ट इन्क्रीमेंटला मूव्ह करण्यासाठी ज्या फंक्शनॅलिटीज रिक्वायर्ड आहेत त्या पहिले काय केल्या जातात, तुमच्या डेव्हलप केले जातात. ओके, 80%मध्ये. द रिमेनिंग डिटेल कॅन बी कम्प्लीट लॅटर व्हेन मोर बिझनेस रिक्वायरमेंट्स आर नोन ऑर चेंजेस हॅव बीन रिक्वेस्टेड अँड अकोमोडेटेड. जे 20% उरलेलं आहे ते कधी केलं जातं, ॲट द टाईम ऑफ बिझनेस रिक्वायरमेंट्स किंवा चेंजेस जेव्हा तुमच्या ह्याच्यात येतात फ्रॉम युजर, जेव्हा चेंजेस येतात तेव्हा ते रिमेनिंग सॉफ्टवेअर डेव्हलप केलं जातं. ओके, नेक्स्ट DSDM life cycle that defines 3 different iterative cycles preceded by 2 additional life cycle activities. तुमच्या टोटल 5 ॲक्टिव्हिटीज येतात कशात, अंडर द DSDM लाईफ सायकलमध्ये. फर्स्ट वन इज फिजिबिलिटी स्टडी, देन बिझनेस स्टडी, देन फंक्शनल मॉडेल इटरेशन अँड डिझाईन अँड बिल्ड इटरेशन आणि इम्प्लिमेंटेशन. ओके, तर फर्स्ट वन काय बघा, फिजिबिलिटी स्टडी. फिजिबिलिटी स्टडी म्हणजे काय की बाबा चेक करायचं तुमचं ॲप्लिकेशन फिजिबल आहे की नाही फॉर DSDM प्रोसेस. तर बघा इथं ह्याच्यात काय दिलं, एस्टॅब्लिशेस द बेसिक बिझनेस रिक्वायरमेंट्स अँड कन्स्ट्रेंट्स असोसिएटेड विथ द ॲप्लिकेशन टू बी बिल्ड अँड देन असेसेस व्हेदर द ॲप्लिकेशन इज अ व्हायबल कॅन्डिडेट फॉर द DSDM प्रोसेस. इथे काय केले जातात की बिझनेस रिक्वायरमेंट्स, बेसिक बिझनेस रिक्वायरमेंट्स आणि कन्स्ट्रेंट्स जे आहेत ॲप्लिकेशनशी रिलेटेड त्या एस्टॅब्लिश केले जातात. बिझनेस रिक्वायरमेंट्स आणि कन्स्ट्रेंट्स म्हणजे काय की तुमचे रूल्स. ओके, ते जे काय तुमचे शेड्यूल्स वगैरे आहेत त्याच्यानुसार तुमचे बिझनेस रिक्वायरमेंट्स आणि ते
तुमचे जे शेड्यूल्स वगैरे आहेत ते काय केले जातात, ॲसेस केले जातात. देन ॲसेसेस वेदर द ॲप्लिकेशन इज अ व्हायबल कॅन्डिडेट फॉर DSDM प्रोसेस. आणि मग नंतर ठरवलं जातं अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट्स आणि तुमचे जे टाईम शेड्यूल्स आहेत त्याच्यानुसार की DSDM प्रोसेस ॲप्लाय होईल की नाही. ह्याला काय म्हणायचं, फिजिबिलिटी स्टडी. Then business study establishes the functional and information requirements that will allow the application to provide business value. नंतर ना तुमच्या बिझनेस स्टडीमध्ये काय केलं जातं, फंक्शनल रिक्वायरमेंट्स म्हणजे काय काय फंक्शन्स प्रोव्हाइड करणार आहे तुमचं हे प्रोडक्ट. ओके, त्या फंक्शनल रिक्वायरमेंट्स आणि कोणती कोणती इन्फॉर्मेशन लागते त्याचे ती इन्फॉर्मेशन आणि इन्फॉर्मेशन रिक्वायरमेंट्स आणि फंक्शनल रिक्वायरमेंट्स तुमच्या एस्टॅब्लिश केले जातात. कशासाठी, दॅट विल अलाउ द ॲप्लिकेशन टू प्रोव्हाइड बिझनेस व्हॅल्यू. तुमच्या प्रोडक्टची बिझनेस व्हॅल्यू एस्टॅब्लिश करण्यासाठी काय केलं जातं, ह्या रिक्वायरमेंट्स एस्टॅब्लिश केल्या जातात. ऑल्सो डिफाईन्स द बेसिक ॲप्लिकेशन आर्किटेक्चर अँड आयडेंटिफाईज द मेंटेनेबिलिटी रिक्वायरमेंट्स फॉर द ॲप्लिकेशन. ओके, इट ऑल्सो डिफाईन्स द बेसिक ॲप्लिकेशन आर्किटेक्चर. तुमचं जे ॲप्लिकेशनचं बेसिक आर्किटेक्चर आहे, प्रोडक्टचं बेसिक आर्किटेक्चर इथे डिफाईन केलं जातं आणि मेंटेनेबिलिटी रिक्वायरमेंट्स पण ॲप्लिकेशनसाठीचे आयडेंटिफाय केले जातात. म्हणजे बिझनेस स्टडीमध्ये काय काय केलं जातं, तुमचं फंक्शनल रिक्वायरमेंट्स, इन्फॉर्मेशन रिक्वायरमेंट्स आणि ज्या बिझनेस रिक्वायरमेंट्स आहेत आणि सॉफ्टवेअर मेंटेन करण्यासाठी ज्या रिक्वायरमेंट्स आहेत ॲप्लिकेशनच्या त्या सगळ्या एस्टॅब्लिश केल्या जातात. तुमचं बेसिक ॲप्लिकेशनचं आर्किटेक्चर ड्रॉ केलं जातं किंवा डिफाईन केलं जातं. ओके, नंतर थर्ड वन, फंक्शनल मॉडेल इटरेशन प्रोड्युसेस अ सेट ऑफ इन्क्रिमेंटल prototypes that demonstrate functionality for the customer. Produces a set of incremental prototype. काय प्रोड्यूस केलं जातं, तुमचे सेट ऑफ इन्क्रिमेंटल प्रोटोटाइप्स दॅट डेमॉन्स्ट्रेट फंक्शनॅलिटी फॉर द कस्टमर. तुम्हाला जे इन्क्रिमेंट प्रत्येक इन्क्रिमेंटमध्ये कोणता प्रोटोटाइप काय करायचं तुम्हाला डिलिव्हर करायचं आहे ते काय केलं जातं, प्रोड्यूस केलं जातं. दॅट डेमॉन्स्ट्रेट फंक्शनॅलिटी फॉर द युजर, फॉर द कस्टमर. तुमचं प्रोटोटाइप जो आहे तो प्रोटोटाइप म्हणजेच काय, तुमचं सॅम्पल प्रोडक्ट असतं. ओके, तो काय करणार आहे, तुमचं फंक्शनॅलिटी जी आहे ह्याची फंक्शनॅलिटी जी आहे तुमच्या बेसिक फंक्शनॅलिटी प्रोडक्टची ती कस्टमरला डेमॉन्स्ट्रेट करणार आहे. द इंटेंट ड्युरिंग दिस इटरेटिव्ह सायकल इज टू गॅदर ॲडिशनल रिक्वायरमेंट बाय इलिसाइटिंग फीडबॅक फ्रॉम युजर्स ॲज दे एक्सरसाइज द प्रोटोटाइप. तुमच्या ह्या इटरेटिव्ह सायकलचं हे काय असतं, पर्पज काय असतं की तुम्हाला काय करायचं आहे, फीडबॅक घ्यायचा आहे युजर्सकडून आणि तुमचं जे सॅम्पल प्रोडक्ट आहे ते एक्सरसाइज करायचे थ्रू किंवा फ्रॉम कस्टमर्स. ओके, थ्रू दिस iterative cycle. Next, design and build iteration revisits the prototypes built during functional model iteration to ensure that each has been engineered in a manner that will enable it to provide operational business value for end users. या फेजमध्ये काय केलं जातं की तुमचे जे मागची फेज आहे फंक्शनल मॉडेल इटरेशनमधली ती त्याच्यात जे तुमचं प्रोटोटाइप्स काय बिल्ड झालेले आहेत ते प्रोटोटाइप काय केले जातात, रिव्हिजिट केले जातात. म्हणजे काय, परत एकदा व्हिजिट केले जातात. कशासाठी, टू चेक वेदर, कशासाठी हे केले जातात की जे तुमचे प्रोटोटाइप इंजिनियर झालेले आहेत किंवा बिल्ड झालेले आहेत ते ऑपरेशनल बिझनेस व्हॅल्यू प्रोव्हाइड करत आहे की नाही. ओके, त्या ह्याच्यासाठी तुमचं ऑपरेशनल बिझनेस व्हॅल्यू प्रोव्हाइड करत आहे की नाही प्रोडक्ट तुमचं, त्याच्यासाठी ते प्रोटोटाइप काय केले जातात, टेस्ट केले जातात किंवा रिव्हिजिट केले जातात. रिव्हिजिट. ओके, इन सम केसेस फंक्शनल मॉडेल इटरेशन अँड डिझाईन अँड बिल्ड इटरेशन ऑकर कॉन्करंटली. काही केसेसमध्ये काय केलं जातं की तुमचं फंक्शनल मॉडेल इटरेशन ही फेज आणि डिझाईन अँड बिल्ड इटरेशन ही फेज काय केली जाते, कॉन्करंटली परफॉर्म केली जाते. ओके, म्हणजे एकाच टाईमला. देन फिफ्थ वन, इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय असणार की बाबा ॲक्च्युअल इम्प्लिमेंट म्हणजे ते सॉफ्टवेअर तुम्हाला ॲक्च्युअल ह्याच्याकडे द्यायचे. ओके, प्लेसेस द लेटेस्ट सॉफ्टवेअर इन्क्रिमेंट अँड ऑपरेशनलाइज्ड प्रोटोटाइप इन टू द ऑपरेशनल एन्व्हायरमेंट. तुमच्या ऑपरेशनल एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे ॲक्च्युअल तुमच्या सेटअपमध्ये काय केलं जातं ते प्लेस केलं जातं. इट शुड बी नोटेड दॅट द इन्क्रिमेंट मे नॉट बी 100% कम्प्लीट or changes may be requested as the increment is put into place. In either case, DSDM development work continues by returning to the functional model iteration activity. ओके, तर ह्याच्यात काय केलं जातं, इम्प्लिमेंटेशनमध्ये तुमचं
100% डिलिव्हरी केली जात नाही, 100% डिलिव्हरी केली जात नाही, कारण की 80% ह्याचा 80-20चा रूल आहे. 80% काय केलं जातं, डिलिव्हर केलं जातं. मग तुमच्या ऑपरेशनल इम्प्लिमेंटेशन फेजमध्ये तुमचं जे ऑपरेशनल एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे काय जे सॉफ्टवेअर्स वगैरे लागत असेल ॲक्च्युअल, ते सगळे सॉफ्टवेअर्सच्या ह्या एन्व्हायरमेंटमध्ये तुमचं प्रोडक्ट, तुमचं ॲप्लिकेशन पुट केलं जातं, प्लेस केलं जातं. आणि ते म्हणजे किती पर्सेंटमध्ये वर्क होतं आहे ह्याचं एस्टिमेट केलं जातं. आणि 80%च ॲक्च्युली ते डिलिव्हर केलेलं असतं, कारण की 20% कशासाठी ठेवलेलं आहे की तुमच्या फीडबॅकवरून, तुमच्या कस्टमरच्या फीडबॅकवरून ते डेव्हलप करणार असतात. ओके, आता सेकंड वन, आता DSDMच्या ह्या 5 फेजेस होत्या. आता लास्ट वन अप्रोच काय तुमच्या अजाईल प्रोसेस मेथडचा, क्रिस्टल त्याला नाव दिलेलं आहे क्रिस्टल. ओके, क्रिस्टल मेथड्स मेनली पीपल ओरिएंटेड असतात. ओके, त्याच्या ज्या पीपल्स वर्क करतात त्याच्या स्किल्सवर सगळं डिपेंड असतं. त्याला हार्ड वर्कर पीपल लागतात. ओके, क्रिस्टल अप्रोचला. क्रिस्टल मेथड्स आर फॅमिली ऑफ मेथडॉलॉजीज, द क्रिस्टल फॅमिली दॅट वेर डेव्हलप्ड बाय ॲलिस्टेअर कॉकबर्न इन द मिड 1990s. तुमच्या 1990s मध्ये ॲलिस्टेअर कॉकबर्न या एक्सपर्टने कोणतं क्रिस्टल नावाची मेथड काय केली, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी इन्व्हेंट केलेली. ओके, क्रिस्टल मेथड्स आर कन्सिडर्ड अँड डिस्क्राइब्ड ॲज लाईट वेट मेथडॉलॉजीज. याला काय म्हणतात, लाईट वेट मेथडॉलॉजीज म्हणतात. ओके, कारण की ते त्याचा टाइम्स हे कमी असतो आणि टाइम स्पॅन, आणि प्लस त्याच्यात जास्त प्रोसेसवर भर दिला जात नाही, पीपल्सवर भर दिलं जातं. ओके, म्हणजे प्रोसेसेस काही फॉर्मॅलिटीज असतात त्या कंप्लीट करायच्याच असं काही हे नसतं, फक्त तुम्हाला पीपलला काय करावं लागतं, हार्डवर्क करावं लागतं. ओके, आणि त्याला स्किल्ड आणि डिफरंट टेक्नॉलॉजीजमध्ये एक्सपर्ट असलेले लोक लागतात. मेथडॉलॉजीज, टेक्निक्स अँड पॉलिसीज आर डिफरेन्शिएटेड बिटवीन बाय कॉकबर्न. कॉकबर्नने मेथडॉलॉजी, टेक्निक्स आणि पॉलिसीज कशा डिफाईन केले बघा. मेथडॉलॉजीज म्हणजे काय, अ सेट ऑफ एलिमेंट्स, फॉर एक्झाम्पल प्रॅक्टिसेस आणि टूल्स. मेथडॉलॉजीज म्हणजे काय, डिफरंट प्रॅक्टिसेस आणि टूल्स जे काय यूज केले तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी, त्याला म्हणायचं मेथडॉलॉजीज. नंतर टेक्निक्स म्हणजे काय, जे काय डेव्हलपिंग यूज केसेस, म्हणजे स्किल्स एरियाज म्हणजे काय, एखादा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट C#मध्ये हे असेल, एखादा Cमध्ये हे असेल, एक्सपर्ट असेल. ओके, त्या स्किल्स एरियाजला काय म्हणायचं, टेक्निक्स. नंतरनं पॉलिसीज म्हणजे डिक्टेट ऑर्गनायझेशनल मस्ट, म्हणजे काय की तुमच्या ऑर्गनायझेशनच्या काही पॉलिसीज असतील, काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतील, त्या म्हणजे पॉलिसीज असं डिफाईन केलं त्याला. ओके, नेक्स्ट क्रिस्टल मेथड्स आर फोकस्ड ऑन दिस 6 ॲक्टिव्हिटीज, किंवा ह्या 5-6 गोष्टींवर क्रिस्टलचं वर्क पूर्ण होतं. ओके, फर्स्ट वन काय, पीपल, देन इंटरॅक्शन. मी पहिल्यांदा सांगितलं की जास्त क्रिस्टलचा अप्रोच पीपल ओरिएंटेड आहे. ओके, नॉट प्रोसेस ओरिएंटेड. सो पीपल, देन द इंटरॅक्शन बिटवीन द पीपल म्हणजे टीम मेंबर्स. देन थर्ड वन कम्युनिटी. Fourth one is skills of that people or team members, then talents of that team members, and sixth one communications between the team members. Cockburn says that processes, while important, should be considered after the above as a secondary focus. त्यांनी काय सांगितलंय की ह्या गोष्टींना म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी दिलेली त्यांनी क्रिस्टल अप्रोचमध्ये, आणि नंतरनं प्रोसेसेसला काय दिलेली, सेकंड प्रायोरिटी दिली किंवा सेकंडरी फोकस दिला. द आयडिया बिहाइंड द क्रिस्टल मेथड्स इज दॅट टीम्स इन्वॉल्व्ड इन डेव्हलपिंग सॉफ्टवेअर वुड टिपिकली हॅव व्हॅरिड स्किल अँड टॅलेंट सेट्स, अँड सो द प्रोसेस एलिमेंट्स इजंट अ मेजर फॅक्टर. त्यांनी काय सांगितलं आहे की जे पीपल्स आहेत, टीम मेंबर्स आहेत, ते काय पाहिजे, त्यांच्याकडे काय पाहिजे, स्किल्स पाहिजे, व्हेरियस स्किल्स पाहिजे प्रत्येकाकडे. ओके, आणि टॅलेंट सेट्स पाहिजे, भरपूर टॅलेंट्स पाहिजे. सो द प्रोसेस एलिमेंट इजंट अ मेजर फॅक्टर. म्हणून काय होते, मग तुमच्या प्रोसेसेस फॉलो नाही झाल्या तरी पण पीपल्स तुमचे टॅलेंटेड आणि स्किल्ड पर्सन्स असल्यामुळे त्याला प्रोसेसला काय होतं, सेकंडरी फॅक्टर मानतो आपण. ओके, अशा क्रिस्टलमध्ये सिन्स टीम्स कॅन गो अबाउट similar task in different ways, the crystal family of methodologies are very tolerant to these, which makes the crystal family one of the easiest agile methodologies to apply. तुमची जी क्रिस्टल फॅमिली आहे, क्रिस्टल जे अप्रोच आहे ते काय आहे, इझिएस्ट अजाईल मेथडॉलॉजी आहे सगळ्यामध्ये, ह्या 5 अप्रोचेसमध्ये, कारण ते लाईट वेट आहे. त्याला प्रोसेस ओरिएंटेड नाही आहे, ते काय पीपल ओरिएंटेड
आहे त्याला काही म्हणजे कोणत्या फेजेसमधून जावंच लागतं असं काही नाही. पूर्ण प्रोडक्ट डेव्हलप करायला पूर्ण कोण जबाबदार असतं? पीपल्स, टीम मेंबर्स. ओके. In his research, Cockburn 1999 he defines behavior of the people in teams. क्रिस्टल मधल्या टीम मेंबर्सचं बिहेवियर कसं असायला हवं हे कॉकबर्नने डिफाईन केले 1999 मध्ये. People are communicating beings doing best face to face in person with real time question and answer. त्यांचं कम्युनिकेशन कसं पाहिजे? बेटर पाहिजे. ओके. फेस टू फेस इफेक्टिवली कम्युनिकेट करता आलं पाहिजे आणि रिअल टाईम जे क्वेश्चन्स आहेत त्याला आन्सर करता आलं पाहिजे पीपल्सला. पीपल हॅव ट्रबल ॲक्टिंग कन्सिस्टंटली ओव्हर टाईम. त्याला त्याची मेंटॅलिटी पाहिजे ओव्हर टाईम करण्यासाठी, कारण की क्रिस्टल काय करतं, थोड्या टाईमची ॲक्टिव्हिटी ही. ओके. क्रिस्टल जास्त शॉर्ट टाईममध्ये पूर्ण प्रोडक्ट डिफाईन करायला हे करते, म्हणजे त्याचं प्रिन्सिपल ते आहे. सो तुमचे जे टीम मेंबर्स आहेत ते त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांची मेंटॅलिटी हवी ओव्हर टाईम करण्याची. देन पीपल आर हायली व्हेरिएबल व्हॅरिंग फ्रॉम डे टू डे अँड प्लेस टू प्लेस. People generally want to be good citizens, are good at looking around, taking initiative and doing whatever is needed to get the project work करण्यासाठी त्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे, काही पण करण्याची त्यांची तयारी पाहिजे. ओके. दे शुड बी गुड सिटीजन्स. ओके. ते गुड सिटीजन्स पाहिजे. The points above are why crystal methods are so flexible and why they avoid strict and rigid processes typically found in older methodologies. Older methodologies मध्ये काय होत्या? काही प्रोसेसेस होत्या, स्ट्रिक्ट आणि रिजिड प्रोसेसेस होत्या. ओके. ज्या फॉलो म्हणजे करणं मस्ट होतं. पण हे काय क्रिस्टल तुमचा फ्लेक्झिबल अप्रोच आहे. तिथे हे ह्या पॉईंट्सवरून लक्षात येते की तो प्रोसेसला म्हणजे या क्रिस्टल मेथडॉलॉजीमध्ये का महत्त्व नाही आहे. ओके. सो आपला हा फर्स्ट चॅप्टर एंड होतो इथे. ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा. ओके. थँक्यू.